नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ट आयकॉन या उपक्रमात आज आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्याच्या मालेगावमध्ये आणि आपल्यासोबत आहेत सिव्हिल इंजिनियर विशाल पाटील. नमस्कार विशालजी. नमस्कार. आपलं स्वागत आहे या बिल्ट आयकॉन उपक्रमात. धन्यवाद. आपण जाणून घेणार आहोत तुमच्याबद्दल. तुमचं शिक्षण कसं झालं, कॉलेज कोणतं होतं? माझं शिक्षण जे आहे ते 2013 साली माझं डिप्लोमाला ॲडमिशन झालं. मी 2013 ते 2016 हे मी के वाघ इंजिनिअरिंग नाशिक इथे केलं होतं. सिव्हिल इंजिनिअरिंग मी केलेलं आहे आणि 2017पासून 19पर्यंत मी संदीप युनिव्हर्सिटीला होतो नाशिकमध्ये. नाशिकला माझी डिग्री कंप्लीट झालेली आहे. विशालजी, शक्यतो आजकालची सगळी जी तरुण मंडळी आहेत ती डिजिटल गोष्टींकडे जास्ती पळतात मागे. डिजिटल म्हणा, मेकॅनिकल म्हणा, बरोबर, किंवा संगणकी आपण म्हणू अगदीच शुद्ध मराठीमध्ये. पण तुम्ही सिव्हिलकडे वळलात, म्हणजे आपण ज्याला स्थापत्य कलाशास्त्र असं म्हणू. तर ती प्रेरणा तुमची काय होती? अगदी बरोबर बोलले तुम्ही. कारण की आता AI जसं म्हणतो, AI डिजिटल किंवा आपलं जे आता IT क्षेत्र जे म्हणतो आपण ते बूमला आहे. परंतु जेव्हा आम्ही ॲडमिशन घेतलं होतं, आम्ही अगदी साधारण शेतकरी कुटुंबातून येतो. तर माझी जी मोठी दिदी आहे तिने सिव्हिलला ॲडमिशन घेतलं होतं. परंतु तिने जेव्हा घेतलं होतं तेव्हा लोक असं म्हणायचे की मुलगी असून सिव्हिलला ॲडमिशन का घेतलं, तर तुझं त्याच्यामध्ये काय होईल, सिव्हिलला तर साईटवर जावं लागतं. परंतु तिने ते कंप्लीट केलं. त्याच्यानंतर तिचं डिप्लोमा डिग्री दोघं कंप्लीट झालं. त्याच्यानंतर तिला गव्हर्मेंट जॉब लागला. तिने एक्झाम दिलेली होती 2016मध्ये. ती आता कार्यरत आहे पुण्याला जलसंधारण विभागामध्ये ज्युनियर इंजिनियर या पोस्टवर. पण तिने जेव्हा केलं होतं तर मला एक गायडन्स पण होता आणि प्लस तिने प्रेरणा दिली की जसं मुली नाही करू शकत, साईटवर नाही जाऊ शकत, हे जे लोकांचं म्हणणं होतं ते एका अर्थाने बरोबर पण होतं, पण मी करू शकतो. त्याच्यामुळे तिने सांगितलं की तू कर, तुला माझा गायडन्स पण आहे. म्हणजे घरातूनच गायडन्स असल्यामुळे मला तो कॉन्फिडन्स पण होता. प्लस आमचे म्हणजे शेती उद्योगासोबत पप्पांचा एक जोडधंदा पण म्हणू शकतो त्याला, वीटभट्टीचा याचा. तर त्याच्यामुळे पप्पांचा जो संपर्क होता तो पण बिल्डर लोकांशी म्हणा किंवा जे हे व्यवसायात होते, सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा कन्स्ट्रक्शन व्यवसायात होते, तर मग त्याच्याशी संपर्क पण यायचा. मग त्याच्यामुळे पप्पा म्हणे तू हे कर, चांगलं आहे भविष्यासाठी. जसं आपण म्हणतो की माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, त्याच्यात निवारा एक फार महत्त्वाचा आहे. तर तो बिझनेस कधी बंद पण नाही होऊ शकत असं पण म्हणू शकतो. दुसरं, आपण एक कोणाचंही जर आपण आयुष्यात घर एक वेळाच होतं, तर त्या हिशोबाने आपण जे म्हणजे साधारणतः आपण एका व्यक्तीचं स्वप्न पूर्ण करतो आहे अशी एक अनुभूती ती स्वतःला पण, की आयुष्यात एकच वेळा घर होतं आणि ते घर आपल्या हातून होतं आहे. त्याच्यामुळे बेस्ट ऑफ द बेस्ट आपण दिलं पाहिजे आणि ह्याच प्रेरणेतून मी हे क्षेत्र निवडलं. वा, विशालजी, तुम्ही खूप छान आठवणी सांगितल्या. म्हणजे तुमची बहीण जलसंधारण क्षेत्रामध्ये आहे, तुमचे वडील शेतकरी कुटुंबातले आहेत, तुम्ही तुमची शेती पण चालवता आणि त्यांची वीटभट्टी पण आहे. म्हणजे एकंदरच सगळं कुटुंब मातीशी जोडलेलं आहे. खूप खूप छान. आणि मग त्याच मातीशी प्रामाणिक राहायचं हा विचार तुम्ही प्रामाणिकपणे केलात आणि या सिव्हिल लाईनमध्ये तुम्ही उतरलात. हो. तर आता सुरुवातीला तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा होता, कुटुंबाचं पाठबळ होतं, पण एक स्ट्रगल प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, एक संघर्ष असतो की सुरुवात कुठनं करायची. बरं, सुरुवात झाली तर पहिला प्रोजेक्ट कसा मिळवायचा, तर तो पहिला प्रोजेक्ट तुम्ही कसा मिळवला स्वतःच्या बळावर? अगदी बरोबर बोलले तुम्ही. तिथून म्हणजे मी जेव्हा पासआउट झाल्यानंतर मी जेव्हा मालेगावात आलो तर मग तेव्हा माझा रिझल्ट म्हणजे आलेला नव्हता, पण माझे एक्झाम वगैरे झालेले होते. तर मालेगावातलं प्रतिष्ठित एक फर्म आहे संकेत डेव्हलपर्स म्हणून, दीपक मोदी आणि राजेंद्र भांबरे हे म्हणजे त्यांची ती फर्म आहे. आणि मग मी तिथे जॉबला लागलो. त्या फर्ममध्ये मला बरंच काही शिकायला भेटलं. प्रिसिजन, टायमिंग, लेबर हँडलिंग ह्या त्याच्यानंतर मटेरियल मॅनेजमेंट, की मटेरियल आलं आहे तर मग स्टॉक किती आहे, आपल्याकडे किती आहे, आपण किती यूज केलं पाहिजे, जे आम्ही प्रॅक्टिकली जे म्हणतो की प्रॅक्टिकली आणि थेरॉटिकली. पण बरेच लोक म्हणतात की बाबा थेरॉटिकलीपेक्षा प्रॅक्टिकली नॉलेज जास्त महत्त्वाचं असतं. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला जर थेरॉटिकली जर माहिती असेल की बुकमध्ये हे दिलेलं
आणि ॲक्च्युअल साईटवर जेव्हा जातो तर ॲक्च्युअल साईटवर आपल्याला ते बघायला मिळतं. तर आपल्याला ॲक्च्युअल साईटवर बघून कळतं की बाबा जे बुकमध्ये दिलं आहे ते इथे यूज होतं आहे का, मग ते आपण केलं पाहिजे. बरं, ह्या सगळ्या गोष्टी ते पण सांगायचे, तुम्ही काय वाचलं, तुम्ही काय बघले, तुम्ही काय शिकले, मग तुम्ही इथे ते शिका. क्युरिंग असेल, त्याच्यानंतर मटेरियलचं प्रोपोर्शन असेल, मटेरियलची क्वालिटी असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही तिथे बघितल्या, तिथे शिकलो. जवळपास कोविड संपेपर्यंत मी त्यांच्याकडे होतो. तिथे भरपूर अनुभव भेटला, त्यांनी पण भरपूर सपोर्ट केला. ह्या पद्धतीने आमचं म्हणजे तिथून झालं. मग कोविडनंतर थोडासा सगळ्यांचे म्हणजे साईट त्यांच्या म्हणजे कोणाच्याच चालू नव्हत्या, मग त्यांच्या पण बंद होत्या. मग त्याच्यानंतर मग साईटच नाही, मग घरी बसलो. मग नंतर मग परत जॉईन करण्यापेक्षा आमचे म्हणजे मामाच आहेत, आमचे मामांनी घराचं काम काढलं होतं. तर मग मामा म्हणे की दादा की आपण एका ठेकेदाराला ते काम असं असं देतो आहे. पण जसं मगाशी सर बोलले की इथे ती आहेच की बाबा काम आहे तर मग ठेकेदाराला देऊ किंवा याला देऊ. इंजिनियर ही कन्सेप्ट अजूनही लोकांच्या बऱ्यापैकी ग्रामीण भाग असल्यामुळे म्हणा किंवा लोकांच्या ते डोक्यात एवढं बसत नाही. मग जेणेकरून मग ते म्हणे की आपण अशा अशा ठेकेदाराला आपण देतो आहे. मग त्यांनी एक साधा पेन पेपरवर प्लॅन काढून आणलेला होता. त्यांनी असं असं करू, असं असं करू. पण मग ते पेपरवरून ग्राउंडवर उतरायला त्याला ॲक्च्युअल मेजरमेंट्स लागतात, त्याच्यानंतर प्रॉपर प्लॅनिंग लागते. त्या गोष्टी त्या पेपरवर असं नुसतं काढून नाही लक्षात घेणार, जोपर्यंत आपल्याकडे मेजरमेंट नाही सगळ्या गोष्टी. या सगळ्या गोष्टी मी मामाला समजावून सांगितल्या. मग मामा बोलला की ठीक आहे म्हणे, मग त्यांना देण्यापेक्षा जर तू करशील तर मग तू करून घे. मग असा माझा पहिला प्रोजेक्ट आला, जो मग माझ्याच मामांच्या घराचा होता. खूप छान आठवण आहे विशालजी. तर तुम्ही आत्तापर्यंत जवळजवळ 7-8 वर्षांचा तुमचा अनुभव आहे आणि जवळजवळ 15 ते 20 प्रोजेक्ट तुम्ही आत्तापर्यंत केले आहेत. तर त्याच्यापैकी एखादा आयकॉनिक म्हणजे आपण अगदी म्हणतो ना की खूप छान लक्षात राहिलेला आठवणीतला प्रोजेक्ट असा तुमचा कुठला होता? आठवणीतला प्रोजेक्ट म्हटलं की आपला म्हणजे मी आत्ताच कंप्लीट केला आहे तो लास्ट इयर. म्हणजे आत्तापर्यंतचा तर माझं फार म्हणजे छोटासा पिरियड आहे. तर त्याच्यामुळे माझा जो आहे तो आता जी मी G+4 बिल्डिंग केली होती कलेक्टर पट्ट्यातच आहे तो फार छान प्रोजेक्ट पण होता आणि मोठा प्रोजेक्ट पण होता माझ्या हिशोबाने आत्तापर्यंतचा. तर तो फार आठवणीत राहण्यासारखा आहे आणि फार छान झालेला आहे तो. विशालजी, कुठल्याही गोष्टीच्या म्हणजे म्हणजे तयार होण्याच्या मागे कष्ट असतात आणि आता नाण्याच्या 2 बाजू ज्या असतात या सिव्हिल लाईनच्या, त्याच्यातली एक बाजू म्हणजे कामगार. तर त्याच्यामध्ये काही कुशल असतात म्हणजे स्किल्ड कामगार, तर काही अकुशल ज्याला आपण अनस्किल्ड कामगार म्हणू किंवा अप्रशिक्षित कामगार म्हणू. तर काही कारणाने त्यांना तेवढं शिक्षण मिळालेलं नसतं, तेवढं प्रशिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नसतं. तर त्यांच्या सेफ्टीबद्दल किंवा त्यांच्या ट्रेनिंगबद्दल तुम्ही काय काय विचार करता, काय काय त्याच्यावर तुम्ही काम करता आणि एखादा अपघात होऊ नये, तो अपघात टाळावा, धोका निर्माण होऊ नये, तर त्यासाठी तुम्ही प्रिकॉशन्स काय काय घेता साईटवर ॲज अ एक्सपिरियन्स इंजिनियर? आपण तसं साईटवर तर सेफ्टी बेल्ट झालं, जॅकेट झाले, हे तर आपण प्रोव्हाइड करतोच. पण त्याचप्रमाणे जसं आता आमची संस्था आहे क्रेडाई, जी संस्था आहे क्रेडाई नॅशनल आहे, क्रेडाई महाराष्ट्र आहे, तसेच क्रेडाई मालेगाव आहे. त्याचं मी त्याच्यामार्फत आपण दरवेळी ते प्रोग्राम अरेंज करत असतो. जसं की आता लेबर कॅम्प होता आमचा. लेबर कॅम्पमध्ये आपण जसं त्यांच्या तब्येती चेक केल्या, त्याच्यानंतर त्यांना ज्या गव्हर्नमेंटच्या सुविधा आहेत त्या पण कशा तुम्हाला मिळवता येतील त्याच्यानुसार त्या अनुषंगाने आपण त्यांना माहिती दिली. त्याचप्रमाणे आपले नगरपालिकेचे लोक असतील किंवा त्या स्कीमच्या संदर्भात जे लोक हँडल करत आहेत त्या लोकांना आपण तिथे बोलवलं, त्या अधिकाऱ्यांना बोलवलं, त्यांनी स्वतःहून माहिती दिली. जेणेकरून ठीक आहे की आज ज्या सवलती भेटल्या पाहिजे की तुम्हाला ज्या नाही भेटल्या त्या तुमच्या मुलांना किंवा तुमच्या घरातल्यांना त्या भेटल्या पाहिजे, ह्या दृष्टीने आपण प्रयत्न करत असतो. आणि जो सेफ्टीचा विषय तर तसे पण आपण कॅम्प करतो की जेणेकरून त्यांना अनुभव भेटतील किंवा स्किल जे म्हणतो आपण, तर तो पण एक कॅम्प आपण अरेंज करत असतो क्रेडाईमार्फत. खूप छान तुम्ही इन्साईट्स सांगितलेत. म्हणजे एक ओपन फोरम सारखं तुम्ही म्हणता की आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचे विचार विनिमय होतात. तर ही झाली नाण्याची एक बाजू. आता आपण नाण्याच्या जे दुसऱ्या बाजूकडे जाऊ. म्हणजे एक झालं अकुशल कामगार, तर दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे मटेरियल. तर तुमचे निकष काय असतात की बाबा साईटवर मटेरियल परचेस करताना की त्याच्यामध्ये क्वालिटी कशी तुम्ही चेक करता किंवा त्याचे पॅरामीटर्स तुमचे काय असतात, ॲनालिसिस कसं करता किंवा मार्केटमध्ये कंपॅरिझन कसं करता एखाद्या मटेरियलचं तुम्ही?
कंपॅरिझनला महत्त्वाचा फॅक्टर असतो की क्वालिटी कशी देतो आपण. जसं सिमेंटचं आहे, ज्या पॅरामीटर्स हे ऑलरेडी डिफाईन आहेत की जसं मटेरियल आपलं सिमेंट असेल 3 महिन्यापेक्षा जास्त जुनं नको, मटेरियल ताजं पाहिजे, प्रिकॉशन्स घेतले पाहिजे. आता जसं पावसाचा सीझन आहे तर त्याच्यामध्ये ते ड्राय आणि क्लीन पाहिजे, त्याला पाणी मॉइश्चर लागायला नको. स्टीलला पण जास्त म्हणजे काही बरेच असतात की रॉड आणि त्यात जास्त झालेलं असं तुटून जातं, ते बेंड करताना तुटून जातं. तसं आम्हाला जसं आयकॉन स्टील झालं यांच्यामध्ये यांच्यामध्ये आम्हाला जाणवत नाही, त्याच्यामुळे आपण ते सहज परचेस करतो. वीटची क्वालिटी झाली तर ती वाजली पाहिजे, त्याच्यानंतर रेडिश इन कलर पाहिजे, त्याच्यानंतर ती ड्रॉप केल्यावर पडली नाही पाहिजे, ह्या सगळ्या क्वालिटी आहेत. बाकीचे जसं त्याच्यामध्ये आपण सिमेंटचं पण सांगता येईल तर ग्रे कलर पाहिजे. त्याच्यानंतर ज्या आपण कॉम्प्रेशन टेस्ट करतो त्या टेस्ट प्रॉपर आल्या पाहिजे. बारचे पण आपण ज्या टेस्ट रिपोर्ट असतात ते पण आपण मागून घेतो, ते पण चेक करून घेतो की जेणेकरून आपल्याला क्वालिटी आपण जेवढं पे करतो आहे तर त्याच्या बदल्यात आपल्याला तेवढी क्वालिटी भेटली पाहिजे. तर ह्या गोष्टी आपण कन्फर्म करून घेतो. तुम्ही खूप सारे पॅरामीटर्स बघता मटेरियल घेताना, तर त्याच अनुषंगाने आता मला तुम्हाला विचारायचं की आत्तापर्यंत तुम्ही जे 15 ते 20 प्रोजेक्ट्स केलेत मालेगावमध्ये, तर त्याच्यामध्ये आयकॉन स्टीलचा वापर तुम्ही केला आहे त्याच्यामध्ये, आणि त्याचं म्हणजे प्रमाण काय होतं किंवा किती पर्सेंटेजमध्ये तुम्ही आत्तापर्यंत केलं आहे? नाही, आयकॉन स्टील आपण बऱ्यापैकी यूज केले. जसं मी तुम्हाला बोललो, जसं तुम्ही मला विचारलं की आपला जो एक तुम्हाला लक्षात राहील असा जो प्रोजेक्ट आहे माझा, तर तिथे ऑलमोस्ट सर्वच आयकॉन स्टील यूज केलं आहे आपण, फुटिंगपासून तर लास्ट स्लॅबपर्यंत. आणि फार चांगला रिझल्ट आहे आयकॉन स्टीलचा, आणि आम्ही ऑलमोस्ट आयकॉन स्टीलच यूज करतो. जसं आपले वेंडर आहे तिथे मालेगावातले, त्यांच्याकडूनच आपण, काबरा सर असतील त्यांच्याकडून आपण मटेरियल वगैरे परचेस करतो आणि रिझल्ट फार चांगला आहे. जसं मी सबस्टेशनचे पण कामं करतो, त्याच्यामध्ये तर बऱ्यापैकी हेवी डिझाईन्स होतात, प्लिंथ ट्रान्सफॉर्मर वगैरे ठेवावे लागतात, तर त्यांचं पण डिझाईन बरंच हेवी असतो. तर तो आपण टोटली आपण जसं समदाण्याचं सबस्टेशन केलं आहे, टिंगरीचं सबस्टेशन केलं आहे, आजूबाजूचे हे ग्रामीण भाग आहे, त्याच्यानंतर तळवाड्याचं केलं आहे, ह्या जागेंवर आपण मोस्ट ऑफ आपण आयकॉन स्टीलच यूज केलेलं आहे. सर, मग त्याच्यातलं म्हणजे वेगळेपण काय आहे किंवा त्याच्यातलं गुणवैशिष्ट्य आपण एखादं म्हणू की असं काय पॅरामीटर आहे की जेणेकरून ते स्वस्त, टिकाऊ आणि चांगली त्याची ड्युरेबिलिटी आहे, त्याची क्वालिटी चांगली आहे? बरोबर. आपण आयकॉन स्टील यूज करताना एक टेक्निकली तुम्ही त्यांना कसं त्याला हे करा, तुम्ही डिस्क्राईब कराल? आपण जसं टेस्ट रिपोर्ट वगैरे चेक करून घेतो, त्याच्यानंतर माणसांना जे ऑन साईट बऱ्यापैकी लेबरला प्रॉब्लेम कसा असतो, बार बेंडिंगला प्रॉब्लेम नको, त्यांना यांना फार हार्ड जातो. त्याच्यानंतर जेव्हा ग्रूव असतात बारचे, तर त्याला एक नस म्हणतो, बोथ साईड त्याला एक लाईन आलेली असते, मध्ये ग्रूव असतात. तर काही स्टीलला ती लाईन इतकी मोठी असते की जो पाना लावतात ते बेंड करण्यासाठी, तर ते बेंड वगैरे प्रॉपर होत नाही. तसं आयकॉन स्टीलमध्ये आम्हाला आढळलं नाही, जेणेकरून माणसांना जर काम करता आलं ऑन साईट व्यवस्थित, म्हणजे पहिलं पॅरामीटर तर ते, कारण लेबरनी काम केलं पाहिजे, त्या मटेरियल त्यांना हँडलिंग सोपं केलं पाहिजे. ते लेबर म्हणेल की बाबा हे मटेरियल आम्हाला अवेलेबल करून द्या, हे योग्य आहे. दुसरी गोष्ट, बरं त्यांच्या म्हणण्यानुसारच असं नाही म्हणता येणार, पण मग त्यांच्या म्हणण्यानुसार दुसरी गोष्ट, आपल्याला क्वालिटी मटेरियल भेटते. जसं आपण 550D आता इंट्रोड्यूस केलेलं आहे ना, 550D आपण यूज करतो, तर जेणेकरून आपल्याला जे स्टील जे आहे त्याच्यानंतर त्याच्या ज्या टेस्ट आहे, जसं आपण बार बेंडिंग टेस्ट वगैरे करतो, तर ते टेस्टमध्ये पण आपल्याला टेस्ट रिपोर्ट अवेलेबल होऊन जातात, तर त्याच्यामुळे त्यांच्याकडून तर काही तसं प्रॉब्लेम आलेलं नाही आपल्याला. ओके. विशालजी, एक यंग सिव्हिल इंजिनियर म्हणून तुम्ही नाशिक जिल्ह्याचा, तुमच्या मालेगावाचा विकास कसा बघता? तुमचं एक विजन काय आहे पुढचं? मालेगाव हे आता म्हणजे अंडर डेव्हलप आहे, आता डेव्हलपिंग म्हणू शकतो आपण सिटी. लवकरच असं म्हणता आहे की आता जिल्हा होण्यावर आहे. जिल्हा जर झाला तर त्यानुसार इथे जेव्हा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, फॅक्टरीज येतील किंवा कंपनीज येतील, त्या अनुषंगाने किंवा जसे रोजगार उपलब्ध होईल, तर त्या हिशोबाने इथे इंडस्ट्री तशी मोठी होते. तसे अजून नवीन नवीन प्रोजेक्टवरती येत आहेत बऱ्यापैकी. त्याच्यानंतर आपला FSI आता बऱ्यापैकी वाढलेला आहे, त्यानुसार मग आता नवीन नवीन कामं पण होत आहेत, जेणेकरून जसं मी ॲज अ यंगस्टर म्हणून आता फार कमी वयामध्ये आपण व्यवसाय चालू केला, आणि अजून काही खूप मोठा कार्यकाळ पण नाही की जसं म्हणतो आपण की स्ट्रगल आहे किंवा हे, तर तसं मला तरी नाही वाटत. कारण ती मेहनत असते, मेहनत केल्यावर तसं आपण वरती जाऊ. तर मग तसंच
मालेगाव पण मेहनत करते या अनुषंगाने, तर ते पण ह्या डेव्हलपमेंटच्या हिशोबाने ते पण वरती जाते. आणि मग आता या डेव्हलपमेंटमध्ये आपल्या गावाच्या जिल्ह्याच्या तर प्रशासनाचा काय त्याच्यात सहभाग असला पाहिजे किंवा काय बदल घडवून आणले पाहिजेत प्रशासनाने? तसं मेन जसं सर पण बोलले ते मुद्दा की जो अतिक्रमणाचा विषय, अतिक्रमण हे बऱ्यापैकी वाढलेले आहे. त्याच्यानंतर काही अतिक्रमणाचा भाग झाला, त्याच्यानंतर आता तुकडेबंदी कायदा रद्द होणार आहे याची आत्ताच न्यूज झालेली आहे. 15-1 दिवसात त्याच्यावर काहीतरी कमिटी बसेल, त्याच्यावर अजून काही मुद्दे क्लिअर होतील, त्यांचे नियम स्पष्ट होतील. त्याच्यानंतर गव्हर्मेंटचा तसं जर ॲज सच बघायला गेलं तर एक की परमिशन वगैरेला थोडा प्रॉब्लेम आहेच अजून पण, की जसं बिल्डिंग परमिशन्स वगैरे घ्यायला जातो आपण, तर एक तो प्रॉब्लेम आहे की बिल्डिंग परमिशनचा थोडासा प्रॉब्लेम आहे, पण होतात, डिले होतो फक्त. तर तो एक प्रॉब्लेम आहे, तो सॉर्ट आऊट झाला पाहिजे. त्याच्यानंतर अतिक्रमणाचा विषय, अतिक्रमणचा एक तो पॉईंट सॉर्ट आऊट झाला पाहिजे. बस बाकी तर व्यवस्थित आहे प्रशासनाचा तसं काही. विशालजी, आता नवीन तंत्रज्ञान सगळ्याच क्षेत्रामध्ये येऊ लागलेलं आहे, तर त्याबद्दल सिव्हिल लाईननी काय काय अभ्यास केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं, आणि याच्यामध्ये काय काय डेव्हलपमेंट्स होत आहेत किंवा होऊ शकतात असा एक तुमचा विचार आहे? डेव्हलपमेंट नवीन तर भरपूर टेक्नॉलॉजी येत आहेत. जसं आता त्याच्यानी कामाचा स्पीड फार वाढलेला आहे, ते एक बेटर आहे. जसं आता मायबन स्ट्रक्चर यायला लागले, तसं तर मालेगावात तर नाही येत अजून, बट यायला लागले, ते करतात लोक, त्या स्पीडी काम होतं. जेणेकरून आता नवीन तंत्रज्ञान म्हटलं तर आता जसं ॲजॅक्स वगैरे यूज करतो, RMC प्लांट्स आता बऱ्यापैकी मालेगावात आले, ज्याने काम स्पीडी होतं, फास्ट होतं. ह्या गोष्टी चांगल्या आहेत, ह्या ॲडॉप्ट केल्या पाहिजे लोकांनी पण. तसंच लाल वीट आता बऱ्यापैकी आपण यूज करतोच आहे कामांमध्ये. भविष्यात लाल विटेचा जो प्रॉब्लेम आहे की नॅचरलच्या ऐवजी आपण आर्टिफिशियल यूज करू शकतो, लोकांनी ते केले पाहिजे. आत्ता अजून पण तो थोडा दुजाभाव असतो लोकांचा की ब्लॉक यूज करायचा, AAC ब्लॉक की वीट यूज करायची, तो एक थोडा आहे अजून पण प्रॉब्लेम, पण यूज केले पाहिजे लोकांनी. तसं काही ॲज सच दोघांमध्ये डिफरन्स नसतो, पण लोकांना वाटतं की ते नॅचरल आहे, तो इट इज बेटर, पण एवढा काही फरक आता पडत नाही, पण ते लोकांनी ॲडॉप्ट केलं पाहिजे. विशालजी, आता जातात एक शेवटचा महत्त्वाचा प्रश्न आपल्या सिव्हिल मित्रांसाठी. म्हणजे तुम्ही पण तरुण सिव्हिल इंजिनियर आहात, 7-8 वर्षांचा अनुभव आहे, 15-20 प्रोजेक्ट तुम्ही आत्तापर्यंत खूप छान प्रकारे प्रामाणिकपणे आणि मनाने तुम्ही हँडल केलेले आहेत. तर असाच एखादा संदेश तुमच्या सिव्हिल मित्रांसाठी तुम्ही काय द्याल या प्लॅटफॉर्मवरनं? संदेश तुम्ही एवढाच देईल की स्ट्रगल जे म्हणतो आपण, ते स्ट्रगल म्हणण्यापेक्षा त्याला एक जर आपण म्हटलो की अनुभव घेतो आहे, अनुभवातून, आणि सिव्हिल लाईन तर अशी एक प्रोजेक्ट कंप्लीट व्हायला 5 वर्ष लागून जातात, 6 वर्ष लागून जातात, काहींना 10 पण वर्ष लागून जातात. तसंच आपल्याला पण बिल्ट व्हायला तेवढा वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे माझी स्ट्रगल म्हणण्यापेक्षा मी काहीतरी शिकतो आणि याच्यातून काहीतरी बनतो आहे असं म्हणून आपण करत गेलो, तर मी पण अजून शिकतोच आहे. तर मी पण हा सल्ला देईल की तुम्ही पण शिकतच आहात. काहीतरी थोडंसं कुठेतरी 19-20 झालं तर त्याच्यामुळे बाबा ही लाईनच खराब आहे आणि हे करूच नाही, हे फक्त पैसा आल्याचंच काम आहे, तर अशी ती गोष्ट नाही आहे. केलं पाहिजे, ज्यांना इच्छा आहे त्यांनी जरूर करावं. आपण फक्त घराचं काम करताना असा ह्या विचाराने करायचं की आपण कोणाचं तरी स्वप्न साकार करतो आहे, त्याचं आयुष्यातलं एकच घर, पहिलं घर आणि शेवटचं घर बनणार आहे, ह्या हिशोबाने आपण त्याच्यावर मेहनत करायची, जेणेकरून त्याचंही सार्थक होईल, आपल्यालाही तो आनंद भेटतो की आपण कोणाचं तरी एक स्वप्न पूर्ण केलं आणि आपलंही स्वप्न त्यासोबत पूर्ण होतं, कारण आपला एक प्रोजेक्ट कंप्लीट होतो. त्याच्यामुळे आपण आणि जितकी आपण क्वालिटी देऊ, आणि आपला व्यवसाय असा आहे की त्याचा फीडबॅक तुम्हाला 5 वर्ष 10 वर्षानंतर भेटणार आहे, कारण काम किती चांगलं केलं ते 2 वर्षात तर त्याला लक्षात नाही येणार, पण 5 वर्षानंतर तो फीडबॅक काम द्यायला लागतं. जसं क्रॅक्स येतील, काही म्हणजे क्वालिटी ऑफ वर्क हे तुम्हाला 5 वर्षानंतर सिव्हिलचं कळायला लागतं. म्हणजे तुमची मार्केटिंग आज बांधलेला बंगला हा 5 वर्षानंतर बोलायला लागेल की तुम्ही काम कसं केलं आहे. थोडक्यात विशालजी की तुमचं म्हणजे काम स्ट्रॉंग असावं आणि तुमचं काम लाईफ लॉंग असावं, जेणेकरून कस्टमर हॅपी राहील, आनंदी राहील, आणि त्याचा आनंद तोच आपला आनंद. खूप खूप छान विचार आहेत तुमचे, आणि तुम्ही या प्लॅटफॉर्मवर आज आलात वेळात वेळ काढून, त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. आयकॉन स्टीलतर्फे तुम्हाला अनेक आयकॉनिक शुभेच्छा, आणि 15-20 पेक्षाही जास्त तुम्ही प्रोजेक्ट्स, जवळजवळ 100+ 500+ प्रोजेक्ट्स करत, अशा आयकॉनिक शुभेच्छा आमच्या तुम्हाला. थँक्यू. अनेक अनेक धन्यवाद.